राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण यांच्या वतीने आज आपण या ठिकाणी सक्षम तू तर या अभियानाची सुरुवात करण्यासाठी आज ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे त्या आपल्या चिपळूण पोलीस स्टेशनच्या PSI मॅडम म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक मीराताई महामुनी मॅडम। त्याच या वयाचा हा जो टप्पा आहे शालेय जीवनातला, ज्या ठिकाणी आपण अनेक समस्यांना सामोरे जात असतो, तर त्या समस्या ज्या मुलींच्या बाबतीत असतील, मुलांच्याही बाबतीत असतील, तर त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला पोलिसांच्या माध्यमातून कसं मार्गदर्शन मिळेल याचा विचार पक्षाने केला आणि दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले जे उपमुख्यमंत्री आहेत आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सक्षम तू हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे, तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत मुला-मुलींना त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे त्यांच्या बाबतीत घडणारे वेगवेगळे छोटे छोटे प्रसंग असतात, लैंगिक शोषण असेल किंवा इतर कायदेविषयक त्यांना ज्ञान देणं असेल किंवा जे टोल फ्री नंबर असतात ज्यांचा उपयोग तुम्हा मुलांना आणि मुलींना दोघांनाही होऊ शकतो, अशा टोल फ्री नंबरचं म्हणजे नंबर कोणते आहेत आणि कोणत्या वेळेला कोणता नंबर वापरल्यावर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, या सर्वांचीच अगदी सखोल माहिती आपल्याला मॅडम त्या बाबतीत मार्गदर्शन करणारच आहेत। त्याचप्रमाणे पोक्सो हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये मुलांचा किंवा मुलींचाही लैंगिक छळ होत असतो आणि तो छळ होत असताना त्या कायद्याअंतर्गत काय काय गोष्टी येऊ शकतात आणि पोक्सो कायदा म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्या अंतर्गत कोणती कलमं लागू शकतात गुन्हेगाराला आणि त्या पद्धतीने कसे त्यांच्यावरती कार्यवाही होऊ शकते आणि तो कायदा कुणाला लागू पडतो याचं देखील मार्गदर्शन ते या माध्यमातून करणार आहेत। अनेक कायदे आहेत मुलांसाठी मुलींसाठी, ज्या 18 वर्षाच्या खालील तुम्ही सर्वजण आहात आणि 18 वर्षाच्या खालील मुला-मुलींसाठी कोणते कायदे लागू पडतात आणि त्याचा वापर तुम्ही कशा प्रकारे केलात तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो। तसंच आता जो सोशल मीडियाचा मी विषय काढला, मग त्याच्यात इंटरनेटचा वापर असेल, तुमचे सोशल मीडियाचे वेगवेगळी माध्यमं असतील, स्नॅपचॅट असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, त्याचे फायदे आणि त्याचे तोटे काय आहेत हे देखील मॅडम सांगणार आहे। कारण मोबाईल वापरणं चुकीचं नाही आहे, आत्ताच्या युगात आपल्याला मोबाईलचा वापर लागतोच, पण तो कितपत करावा आणि कशा प्रकारे करावा या सर्वांचंच मार्गदर्शन या अभियानांतर्गत होणार आहे।